म्हैसाळ योजनेचे सर्व पंप पूर्ण क्षमतेनं सुरू होणार. 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश. माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मागणीनंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची धावती भेट. जत तालुक्यातील गावांनाही विस्तारित योजनेतून पाणी देण्याचे नियोजन. सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सध्या सुरू असलेले 14 पंप अपुरे पडत असल्याचं निदर्शनास आणून देऊन उर्वरित सर्व पंप तातडीनं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धावती भेट देत जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योजनेची सविस्तर माहिती घेतली आणि यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हैसाळ योजनेतील उर्वरित सर्व पंप पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात येतील, तसेच आयुर्मान संपलेल्या पंपांची क्षमता वाढवण्याचे काम हाती घेतलं जाईल अशी ग्वाही दिली. यासोबतच विस्तारित म्हैसाळ योजनेद्वारे जत तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आणि या संपूर्ण प्रकल्पाबाबतचा सविस्तर अहवाल 8 दिवसात सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे, खासदार संजय काका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, दीपक बाबा शिंदे, सरपंच उमेश पाटील, सरपंच तानाजी पाटील, पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. घर प्रमुख न्यूज. भाऊनी मागणी केली होती की पाण्याचं हे सुरू करावं. पाण्याची मागणी होती, त्या पद्धतीनं हे सुरू केलेलं आहे. माननीय खाडे साहेबांच्या मागणीप्रमाणे आता या योजना सुरुवात केलेली आहे. आता 14 पंप सुरू आहेत. आता सगळेच पंप सुरू करण्यामध्ये आज सुरुवात दिलेले आहेत. त्याच्यामुळे लाभ क्षेत्रात जे तलाव आहेत, बंधारे आहेत, ते सगळ्यांना पाणी सुविधा करून देता येईल. आणि सुरुवातीच्या काळात तर मोठे गंभीर प्रश्न समोर उभा की पाऊस नसल्यामुळे धरणामध्ये पाणी नव्हतं. आता कोयना धरण जवळजवळ 70% जास्त भरलेलं आहे. हे 60%पर्यंत आता वाढला गेलेला आहे. बरोबर. तर असं जर पिंपळ पाण्याचं तर धरण लोक बघ. आता आज म्हैसाळचं योजना पाण्यात हेतू एवढंच आहे की इथे जे आता पंप बसवलेले होते त्यांचं आता आयुर्वेद संपत आलेलं आहे. डेव्हलप कंपनीला एकूण सगळ्या पंपांची पाणी उचलण्याची क्षमता किती आहे, नवीन तंत्रज्ञान वापरून क्षमता वाढ कशी करता येईल. पुन्हा या म्हैसाळच्यावरती विस्तार योजना जी आणखी 25,000 एकराची तिला पाणी द्यायचं आहे. मग ते पाणी कसं आपण देऊ शकणार आहोत, जी गोपीचंद पडळकर साहेबांची मागणी आहे. असं कोणता विचार करता पुन्हा मी धावती भेट दिली आहे की एकदा अधिकाऱ्यांना तो आवाज मी विचारण्यात बोलवलं आहे प्रेझेंटेशन करण्यासाठी. तर आपण त्यामध्ये तातडीनं पावलं उचलली पाहिजे आणि म्हणून पुढच्या 8 दिवसात तो आवाज येतो आमच्याकडे आणि आपण मग कारवाई करू. धन्यवाद.